नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर मंडळी, आम्ही आलो होतो 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन इथे आणि हे सांस्कृतिक एकता महासंमेलन कार्यक्रम होतो दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आणि 13, 14, 15 या तारखेलाच होतो। तर पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये झालेला होता। तर इथे खूप प्रमाणात गर्दी होती आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आदिवासी आढळतात। तर आम्ही सुद्धा हजेरी लावली होती, कारण आम्हाला सुद्धा जायचं होतं। आम्ही कुठल्याही आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन इथे कधीच गेलो नव्हतो। तर मंडळी, ऑल भारताचे आदिवासी समाजाचे लोक इथे जमा झालेले होते, आपली संस्कृती दाखवण्यासाठी, आपली परंपरा दाखवण्यासाठी जमा झालेले होते। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा। चला व्हिडिओ कंटिन्यू करते। आणि इथे बघा, मी ज्या मुलीशी बोलते ती माझी शाळेची मैत्रीण भेटली होती मला। तर 10-1 वर्षांनी भेट झालेली होती आमची दोघींची आणि एका शहरात राहतो तरीही आमची भेट कधीच झालेली नव्हती यापूर्वी। तर तिला भेटून खूप भारी वाटलं मला आणि तिच्या भावाने स्टॉल लावलेला होता। तर पानखेडा या गावचीच आहे ती, तर ते सगळे आलेले होते, तिची फॅमिली पूर्ण आलेली होती आणि आम्ही एका शहरात राहतो तरीही आमची भेट झालेली नव्हती। तर तिला भेटून खूप भारी वाटलं, तिलाही आनंद झाला मला भेटून आणि तिला एक मुलगा आहे, तो काही दिसला नव्हता। तर तिची भेट घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही मध्ये एंट्री केली। तर आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। दगडाने व्हाईट कलर दिलेला आहे आणि ऑल भारत आपल्या भारताचं टाकलेलं आहे। स्टॉप करू का? तर हे तुम्हाला व्हिडिओ घेतलेला आहे त्यांचा बघा। ग्रुप मेंबर कोण आहे?
मॅडम आम्ही खाली बसत चालेल. ओके ओके. आता माझा फोन नको का? चलो 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 भाई चलो चलो भाई आगे चलो चला चला
ठेवायची पद्धत असायची. तर तिकडे बघा चूल होती आणि इकडे सूप आहे. सूपमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे. पोळू आहे तिकडे आणि गहू आहे आणि इकडे भात आहे. भाताची साळ आहे, साळ म्हणतात त्याला. आणि त्या सगळ्या हाताने विणलेले टोपल्या आहेत. हे उडीद आहे, हे चवळी आहे आणि हे नागली नाचरी म्हणतात त्याला, सावा म्हणतात त्याला. भगर बनवतात. तर भगर याच्यापासून तयार होते हे असं दिसतं. आणि हे दुधीचे प्रकार आहेत ते. आणि हे धान्य साठवून ठेवायच्या अशा कणग्या असायच्या. कणगी नाव असतं याला. वाघूर म्हणतात त्याला, शिकार. याला वाघूर म्हणतात कारण याच्याने पहिले शिकार करायचे. पेरणीचं हे कुऱ्हाडी आहे आणि याला पेरणीचं चाडं म्हणतात. आणि हे तर पकडायचे, तित्तर पकडायचं. आणि हे आहे टोपली. हे दुधीचा प्रकार आहे हा. आणि हे काय मासे पकडायला. आणि हे मासे पकडायचं जाळं आहे. मळी म्हणतात याला. आणि याला आसू म्हणतात. हे पण मासे पकडायचंच आहे. पूर्वी पानं, सागाचे पानं पूर्वी जेवायला वापरायचे. आणि पूर्वी हे सागाचे पानं आहेत. पूर्वी लग्न मंडपात जेवणासाठी हेच वापरायचे. पत्तरवाळ्या नव्हत्या तेव्हा. आणि ही पारंपरिक पद्धतीची कणगी धान्य साठवणीसाठी हे वापरायचे आधीचे लोक. काहींच्या घरात अशा बऱ्याच वस्तू असतात पण आता खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. तर इथे ठेवलेल्या आहेत. हे आहे सोक्या आणि ही घरटी. तर इथून दाणं टाकायचं असतं आणि इथून असं फोडलं की इथे पीठ पडायचं. आणि ही छोटी घरटी. आणि हे याला मराठीत जातं पण बोलतात. असे पाण्याचं पाट ठेवलं डीजे नव्हता. तर अशा प्रकारे ढोल वाजून लग्न समारंभ करायचे. लग्नाचा कार्यक्रम हा चालू होता. तर हे सगळे पारंपरिक वाद्य आहेत. हे सगळे ठेवलेले आहेत. ही आहे कासाची थाळी म्हणतात त्याला. तर पूर्वीचे लोक याच भांड्यामध्ये जेवण करायचे. आणि बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. आणि हे बैलाच्या गळ्यामध्ये बांधलं जातं. गेजा म्हणतात याला. इकडे करा. आणि हे एक वाद्य. आणि पूर्वी धान्य साठवायला हे दुधी वापरायचे. हे पूर्ण त्याच्यातलं काढून टाकायचं आणि याच्यामध्ये धान्य भरून ठेवायचे पूर्वीचे लोक. हे वरती कंस आहेत ज्वारीचे. तर वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळी जात आहे ती. गावरान जात आहे ती. तर लाल दिसत असेल तुम्हाला. आणि पिवळी आणि मकाचा सुद्धा प्रकार आहे. तर लाल कलरचा सुद्धा मका आहे, वेगळं आहे. तर हे ज्वारी, फक्त ज्वारीच आहे इथे. तर हे सुद्धा बांबूने विणलेलं आहे. पूर्वी असे असायचे. तर याच्यामध्ये धान्य ठेवण्यासाठी वापर व्हायचा. पिकं आणि रानभाज्या रानमेव्यांचा
संग्रह केलेला आहे, जे अतिशय दुर्मिळ केलेल्या काही कंद आहे, मिठा कंद आहे हा, आणि हा कडू कंद आहे, गोडची आहे. या सर्व गोष्टी आज जगामध्ये नष्ट होत चाललेल्या आहेत. जसं निसर्गाचा ढासळता कल आहे त्याप्रमाणे धान्य पिकं आहे, ज्या धान्यामध्ये खरंच न्यूट्रिशन आहे किंवा वातावरणाशी प्रतिकारशक्ती जी त्याच्यापासून मिळत असते, असं हे धान्य पिकं आहे. पूर्ण जैविक घटक आहे हा, आणि त्या पिकांचा आम्ही संग्रह केलेला आहे. जय जोहार. ओके, थँक्यू. राजू अरे ये क्या है, बीमार हो जाता है जानवर, तो उसके लिए ये काम में आता है. पेशेंट का घोल कुछ के पिला दो तो वो जो दोस्तों के लगते वो अच्छे हो जाते हैं, इसीलिए लगा के रखा. और ये है तो अपने ये भाजे ना है, भाजी बार बताओ. अपने कोई छोरी का बच्चा होता पहला फोन मैं बता रहा हूँ, जिसका दूध नहीं होता है, नहीं बात बताओ भैया, पीछे ये ले रहे हैं फोटो, तो वो बच्चे का दूध नहीं आता है, बच्चे पहला फोन है, हाँ दूध नहीं आता. 10 साल तक अपन को है ना कोई खराब नहीं, इसलिए ये पौष्टिक आहार की चीज़ें ये लोग अपने को पुराने जमाने की चीज़ को रखना चाहिए. तर हे पारंपरिक पद्धतीचे बियाणं आहेत, तर त्यांनी सांभाळून ठेवलेले आहेत आतापर्यंत. तर इथे त्यांनी लावलेलं आहे, तर सगळ्या प्रकारचे बीज आहेत इथे, उडीदाचं, चवळीचं, अजून बोरं आहेत, मोहू आहे, नाचणी आहे, आणि त्याचे नावं दिलेले आहेत. तर हे पूर्ण देसी व्हरायटी आहे, पूर्ण गावरान व्हरायटी आहे. तुमच्याकडे मिळेल. भेंडीचा सुद्धा प्रकार आहे बघा, तीळ आहे, कलाई भी दिए लो कितना कलाई म्हणा करीब मूग आहे, उडीद आहे, मठ आहे, हरभरा आहे, बाजरी, सगळे प्रकारचे धान्य आहेत इथे. ही ज्वारीच आहे, ही सुद्धा ज्वारी आहे, लाल कलर आहे तिचा, आणि ही सुद्धा वेगळी ज्वारी आहे, चिकनी ज्वारी म्हणतात याला. ही दादर आहे. सेंधा का नाम सेंधा का है, सेंधा को जानते नहीं बहुत सारे है ना. तर अशा प्रकारे कंस असतात, पूर्वी टांगून ठेवायचे घरात. असेच घराला टांगून ठेवायचे. बियाणं जे असायचं ते असे टाकून ठेवायचे, त्याला अजिबात कीड वगैरे जाळं वगैरे लागायचं नाही. अशा प्रकारे त्यांनी सांभाळून ठेवलेलं आहे. बड़ा फुन्ने आता क्या, लाल लाल फुन्ने आता क्या. तर हे दुसरे राज्यातले आहेत आदिवासी. ये आसाम की दीदी है, ये भी आए हुए हैं हमारे आदिवासी मेले में, ये भी आदिवासी है. कैसा लगा यहाँ आके? बहुत अच्छा लगा. बहुत अच्छा लगा. आपका नाम क्या है? मेरा नाम तबियत. तर त्यांचा सगळा ग्रुप इथे थांबलेला आहे. तर बघा, सगळ्या मुली आहेत, माणसं आहेत, त्यांची गाडी आहे. तर हे आलेले आहेत इथे. गाडी तर तिथे एक दादा दिसतोय तुम्हाला, तर तो पण तिकडचाच आहे. तर कोणी सेल्फी घेत आहे, कोणी व्हिडिओ घेत आहे, तर अशा प्रकारे चालू आहे. तर त्यांना सुद्धा आनंद आहे आपली संस्कृती दाखवण्याचा. तर ते एवढ्या लांबून आलेले आहेत, वेळात वेळ काढून
तर खूप मस्त त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. तर तुम्ही बघू शकता त्या दीदीने तर खूप मस्त असं हसून स्वागत केलं, हातात हात घेतलेला आहे. तर 3 दिवस ते थांबतील. उद्याचा दिवससुद्धा आहे आदिवासी मेळावा. तर उद्या पण थांबतील आणि उद्या निघतील ते संध्याकाळी. जोहार जय जोहार. जोहार, जय आदिवासी। हम दादरा नगर हवेली से हैं और आदिवासी एकता परिषद के 32वां सम्मेलन जो होने जा रहा है वो बहुत खुशी की बात है। 4-5 राज्य से आदिवासी की सम्मेलन होती है। जब हर साल 14 तारीख को सम्मेलन होता है और ये सम्मेलन में हर साल अलग अलग राज्य से जो आदिवासी समाज आते हैं, जुड़ते हैं और हाय हेलो भाई बंधु से मतलब बातें करते हैं और आदिवासी की जीवन शैली है वो कैसे करके जीने की वो मतलब इधर इंट्रोड्यूशन दिलाते हैं। ओके, थैंक नमस्ते, हम लोग आए हैं आसाम से और यहाँ पे सबको मिलकर बहुत अच्छे लगे और सब लोग इतने ढेर सारे प्यार दे रहे हैं और हम लोग से मिलने के लिए आए हैं। तो सो थैंक यू। फिर बुलाए आप लोग हम लोगों को, फिर आएंगे हम लोग। बहुत अच्छे लगे आप जय लोग। जोहार. जय आदिवासी, जय जोहार। थैंक यू। यूट्यूब चैनल का हाँ. करता येते बघा, तुम्हाला इथूनच दाखवतो आम्ही. तर त्यांचं नृत्य चालू आहे. आणि जेवणाचं सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे, म्हणजे जेवणाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. इकडे आहे जेवणाची व्यवस्था. कार्यक्रम सुरू आहे, भाषण वगैरे सुरू आहे. काही लोक ज्याचे त्याचे पारंपरिक वाद्य वाजवून आपला डान्स सादर करत आहे. तर अशा प्रकारे आहे झाला आपला कार्यक्रम. आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये पानखेडा या गावामध्ये आहे आदिवासी मेळावा. पहिल्यांदाच झालेला आहे आणि दरवर्षी 14 तारखेला असतो.
धनुष्यबाण होते हत्यार होते तर ते विकायला ठेवलेले आहेत. पण खूप मस्त सजावट केलेली आहे. अशी सजावट नसायची त्याला सजावट केलेली आहे. आता मिळत नाही सजावट करून विकता येते. व्हरायटी बघायला मिळेल तुम्हाला. तर आम्ही परत निघालो आहोत. गर्दी खूप वाढलेली आहे. संध्याकाळचे आता 5 वाजलेले असतील. तर आम्ही रिटर्न जायला निघालो आणि मुलं पण रडत आहेत कारण की गर्दी सहन होत नाही आहे त्यांना. तर बघा गर्दी खूप आहे. अजून येत आहेत लोक. तर मंडळी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि व्हिडिओचा एंड इथेच करते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.